सकल संत मायबाप ज्यांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे, गायलेला आहे, उच्चारलेला आहे, ते श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबा यांचा चार चरणाचा अभंग या ठिकाणी नैमित्तिक कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे। आणि या अभंगातून माझे जगद्गुरु तुकोबा एका फुलावरती भुंगा असतो, फुलावरती त्या भुंग्याला महाराज उपदेश करतात। तो भुंगा फुलावरती असलेला भुंगा नाही, तो तुम्ही आम्ही संसाराला जे चिटकून भुंगे जे बसलेले त्यांना हा उपदेश माझ्या जगद्गुरु तुकोबांनी अभंगातून केलेला आहे। रंगे रंगे रे श्री रंगे काय भुललाशी पतंगे, या संसाराला तू भुललेला आहेस, कारण का हा सामान्य संसार नाही महाराज। या संसारामध्ये असंख्य लोक गेली, असंख्य भुंगे गेली या संसारामधून मरून, ऐका तरी सुद्धा अजून सुद्धा त्या फुलामध्येच तू मकरंद सेवन करायला, त्या संसारातला रस सेवन करायला या ठिकाणी तू बसलेला आहेस, जरा जागा हो। रंगी रंगे रे श्री रंगी काय भुललाशी पतंगी, अरे भुलून जाऊ नको या संसाराला, भगवान परमात्म्याची प्राप्ती या संसारामध्ये या परमार्थामध्ये करून घे। महाराज जर प्राप्ती नाही केली तर काय होईल, अरे तू संसारामध्ये जर भुलून गेला, शरीर जायाचे ठेवणे, हे शरीर जाणार आहे, धरशी अभिलाष जने, हे शरीर जाणार आहे तरी लोक महाराजाची अभिलाष धरते। एक ना एक दिवस मी सरपंच होणारच आहे गावाचा, अभिलाष मी एवढी एवढी एकर घेणार आहे, अभिलाष आपल्याला माहित नाही आपण कधी मारणार, पण अभिलाषा सुटत नाही। शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष झाली, अभिलाषा धरू नको का, कारण ज्या परिवारामध्ये तू राहतोय नव्हे तुझा हा परिवार द्रव्यधारा क्षणभंगूर, ही जमीन तुझी नाही, हा पैसा तुझी नाही, माणसं तुझी नाही, द्रव्यधारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जने। मग काही साधक मंडळी माझ्या जगद्गुरु तुकोबा यांच्या समोर असते, महाराज तुम्ही सांगताय कर हे शरीर जाणार आहे, संसारामध्ये राहू नका, घरची माणसं तुमची नाही, ती सोनं नाही, मग हाय तरी आपला कोण? जगद्गुरु तुकोबा सांगतात अंतकाळीचा सोयरा, अंतकाळाचा शेवट फक्त आपला आहे, आपल्यापाशी एकच येणार आहे, कोण? अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा। अंतकाळाच्या वेळेला फक्त भगवान परमात्माच आपल्याला, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, आणि एकाच चक्रपाणी शेवट फक्त भगवान परमात्माच आपल्याला वाचवणार आहे।
त्याचं फक्त तुम्ही चरण सोडू नका, असा अर्थाचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला 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 शेवटच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे तरी वाक्याचा आद्य कर्तव्य आहे सांगणं. कैलासवासी वैकुंठवासी वडील समान असणारे आदरणीय जयसिंग दिनकर जाधव बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त या ठिकाणी हा कीर्तन सोहळा फुलाचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांच्या पश्चामध्ये असलेला परिवार 2 मुलं आहेत. बाळासो जयसिंग जाधव आदरणीय सुरेश जयसिंग जाधव, 2 मुली कल्पना विठ्ठल पवार आणि फुलाबाई जगदाळे, सुनबाई नंदा बाळासो जाधव, नातू दिनेश बाळासो जाधव आणि रोहित बाळासो जाधव, असा हा जाधव परिवार. आणि या जाधव परिवारामध्ये असलेल्या वडिलांचं या ठिकाणी प्रथम वर्ष श्राद्ध सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या वर्ष श्राद्धाच्या सोहळ्यासाठी इष्ट पाहुणे मंडळी, समस्त ग्रामस्थ, बाहेर गावून आलेले पंचक्रोशीतील पाहुणे मंडळी, समस्त महिला मंडळ, वारकरी शिक्षण संस्था हनुमंतवाडी, सुंदर असे गायनाचार्य या ठिकाणी लाभलेले हरिभक्त पारायण आमचे सचिन महाराज सुतार गुरसाळे, हरिभक्त पारायण आमचे विठ्ठल मामा कदम शिंदेनगर, आणि आमचे महाराष्ट्रातले एक सुप्रसिद्ध मृदंगाचार्य हरिभक्त पारायण आमचे महेश महाराज ढोबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तुम्ही सर्वजण मायबाप या ठिकाणी सुंदर अशी सिस्टीम त्यांचे, ती मला वाटते तामखडीची सिस्टीम आहे, नाव काय त्यांचं, हा मी नाव विसरलं, कीर्तनकार नाव विसरते त्यांना काय दररोज वेगवेगळं सिस्टीम वाले असते, त्याच्यामुळे मला माफ करा. नितीनजी गायकवाड आपल्या तामखडीची सिस्टीम आहे, सुंदर आहे, काय आवाज वाढव अजिबात म्हणावं लागत नाही, तिथे तर बसलं ते. कसं असतं सिस्टीम मध्ये काय काय माणसं आहेत ना यात, आहेत की हा बादलीत ही कळाकरावले त्या दिवशी नाही मामा त्याला माहित, पण तुम्ही तत्पर आहे. सुंदर असं या ठिकाणी जाधव परिवारानं सुंदर असं निवेदन या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची कमी ठेवली नाही. तुम्ही एकदा बघा की मंडळ सगळं जिथले तिथं वडिलांवरती असलेलं प्रेम यातून दिसून येतं. तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, तुमच्यामुळे या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता, दिव्यता आणि शांतता. विठाला 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 अभंगाला सुरुवात झालेली आपल्याकडे बरोबर 1 तास आहे. 1 तास उरला खटवांग रायास भाग्य दशा कैशी प्राप्त झाली. ऐका बसलेले म्हणजे लक्षपूर्वक ऐका, बरोबर 12:05 ला संपवतो, काळजी करू नका. मी वेळेचा लय पक्का आहे, कितीला बी कीर्तन चालू होऊ द्या, टायमिंगला संपवतो, अजिबात नाही. माणसं म्हणले की नाही महाराज शिजलं नाही ती वांग वाढवा, नाही नाही अजिबात नाही. त्याच्यामुळे काळजी करायची, कारण काय असते लोकांना पुढे जायचं असतं, काही लोकांना काम असते, कुणाला वैरण आणायची चिखलात न बर का, त्याच्यामुळे पावसा पाण्याचे दिवस आहेत, मी जास्त काय लांबवणार नाही. ऐका अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे, 4 चरणाचा आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी खरं तर या देहालाच उपदेश केलेला आहे. का जगद्गुरु तुकोबाराय सांगायचा प्रयत्न करतात, हा देह आहे तोपर्यंत पांडुरंग रूपी धन आपल्या पदरात पाडून घ्या. किती गोड वाक्य आहे हो. महिला मंडळ लक्षपूर्वक आहे का, महिला मंडळ तुम्ही बोलू नका आणि हितनं कोणी येऊन जाऊ नका, नाही तर तिकडलं मोकळं करा काहीतरी. काय होतं, ही लाईव्ह चालू आहे, ही कीर्तन सगळ्याला जर समजा पाऊस लय पडलाय, पाहुणा आलाच नाही जाधव परिवारातलं, तर ती लाईव्ह चालू आहे आता, ही सगळं दिसतंय सगळीकडे, त्याच्यामुळे ये जा कोणी करू नका इथं बरं का. ऐका बॉम्बाला आता सगळं गिरे घोटाळा झाला माझा. काय सांगत होतो कीर्तन, काय सांगत होतो, बोला की कोणीतरी तर पुढे जाईल कीर्तन. नाही तुम्ही म्हणसाल तुला कशाला रानला येतं. विठाला 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 विठाला
संसारातला तुम्ही आम्ही भुंगा आहे, तुम्ही आम्ही भुंगा आहे. मला सांगा, संसारामध्ये जगत असताना सगळ्या लोकांना दुःख आहे. किती प्रकारची दुःख आहे ती? गरिबीचं दुःख आहे, रोगाचं दुःख आहे आणि जन्म मरणाचं दुःख आहे. बरोबर आहे ना? गरिबीचं दुःख सगळ्याला आहे. काही लोक म्हणतील आम्हाला महाराज गरिबीचं दुःख नाही. ठीक आहे, पण रोगाचं तरी असेल का नाही? रोगाचं सुद्धा दुःख आहेच. तिसरं दुःख आहे जन्म मरणाचं. हे प्रत्येकाला दुःख आहे. पहिली दोन दुःख नसली तरी चालतील. बरोबर आहे का नाही? गरिबीचं रोगाचं दुःख समजा नसेल, पण जन्म मरणाचं दुःख आहे का नाही? गरिबीचे दुःख, गरिबीचे दुःख महाराज गरीब माणसाला विचारा. हा, गरीब त्याची पाठच सोडत नाही, अजिबात पाठ सोडत नाही. गरीब, अहो गरीब माणसाला नशीब सुद्धा साथ देत नाही. एक गरीब माणूस महाराज पाऊस पडत होता, पाऊस पडत होता म्हणून एका पत्र्याच्या खाली उभा राहून, रस्त्याच्या कडे एक घर होत, त्या सोप्यामध्ये जाऊन उभा राहिला. सोप्यामध्ये जाऊन उभा राहिलाय म्हटल्यानंतर घरातलं कोणतरी बाहेर आलं. म्हणजे कोण आलंय बघावं तर कोण आलंय बघितलं म्हटल्यानंतर त्या घरच्या माणसानं जी सोप्यात उभा राहिलं होतं का नाही गरीब माणूस, त्याला हाकलून दिलं. का हो बाहेर, पाऊस पडला इथं, काय गरज आहे का इकडे चिखलाचं पाय घेऊन आलाय? म्हणजे मला काय सांगायचंय, गरीबाला नशीब साथ देत नाही महाराज, कधीच नशीब साथ देत नाही. लक्षात असू द्या, गरिबीचं दुःख लय वाईट आहे. माणसानं जन्माला गरीब आलं तरी चालेल, पण मरताना गरीब नाही मरलं पाहिजे. गरीब मरायचं नाही. आपल्या मनगटामध्ये धमक आहे महाराज, कमवण्याची, रात्रंदिवस कष्ट करण्याची धमक आहे ना, तो माणूस कधी सुद्धा शेवट गरीब मरत नाही. विठाला 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 गरिबीचं दुःख आहे, रोगाचं दुःख आहे. इथं बसलेली प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, म्हणजे प्रत्येकाच्या शरीरामध्ये रोग आहे. माझ्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये रोग आहे. कुठल्या बी व्यक्तीने उभा राहून सांगावं महाराज माझं शरीर चांगलं आहे. बरोबर आहे की नाही? कोणाचं तर गुडघच दुखत आहे, कोणाचं टाटाच दुखते ते, कोणाचा हात दुखत आहे. बरोबर आहे की नाही? कोणाचं सांधच दुखत ते. हा, प्रत्येकाला हे रोगाचं दुःख आहेच. मग हे रोगाचं दुःख येतं कसं काय? हा, तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. हा, मग महाराज या विश्वामध्ये तुम्ही सांगताय प्रत्येकाच्या शरीरामध्ये रोग आहे, प्रत्येकाला दुःख आहे. माझं भाषण कळतंय का? मी लय लांबचा नाही, इथलाच आहे बर का. प्रत्येकाच्या शरीरामध्ये दुःख आहे. मग आम्हाला जर हे शरीरातलं दुःख घालवायचं असेल, रोग घालवायचा असेल, तर काय केलं पाहिजे? जाती संता ची आज नामस्मरण करायला लागलं की सहज माणसाला म्हणलं की नाही नामस्मरण करा मामा, तर लोक म्हणतात महाराज इथं मराय सवड नाही, इतकी पळापळी आमच्या मागे चालली आहो. हा, इथं माळवा आलंय आमच्या माग, ऊस आहे, रानामध्ये मका आहे, काय एवढी पळापळी आहे का? गुरं आमच्या माग आहे ती. हा, मराय सवड नाही इथं. माणसं सहज म्हणून जातात बाबा
नामस्मरण करावं, माणसं म्हणतात नाही. का नामस्मरण करत नाही? लक्षपूर्वक ऐका. लोक म्हणतात पैसा मेरा परमेश्वर, पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरी गुरु, बाल बच्चे साधू संत, सेवा किसकी करू. लोक काय म्हणतात? पैसा पैसा म्हणजे माझा परमेश्वर आहे महाराज, बायको म्हणजे माझी गुरु आहे, लहान लहान बाळ लेकर म्हणजे माझी साधू संत आहेत, मी सेवा करायची. सगळं आमच्या घरी आहे, तरी सुद्धा महाराज अजिबात सुद्धा लोक काही सुद्धा नामस्मरण करत नाही. नामस्मरण केल्यानंतर रोगाचं दुःख जाणार आहे. आणि काय लागतंय व नामस्मरणासाठी? पैसा ना लागे, पैसा ना लागे, रुपया ना लागे, पैसा ना लागे, रुपया ना लागे, ना लागे कवडी दमडी, ना लागे कवडी दमडी, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. ए पैसा ना लागे, पैसा ना लागे, रुपया ना लागे, पैसा ना लागे, रुपया ना लागे, ना लागे कवडी दमडी, ना लागे कवडी दमडी, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. काय लागतं? कपिला आले ना नामस्मरण घेतल्यानंतर अजिबात सुद्धा नाही. पण अंतःकरणामध्ये तुमच्या आमच्या नामस्मरण नाही. सगळा संसार भरलेला आहे. रोगाचं दुःख आहे, गरिबीचं दुःख आहे, जन्म मरणाचं प्रत्येकाला दुःख आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात सगळ्याला मरायचं एवढं लक्षात असू द्या. असाच आपल्या दारापुढे एक मंडप असणार आहे. आपल्या सुद्धा एक प्रत्येकाच्या घरी असा कार्यक्रम होणार आहे. गायकवाड मंडप वाले तुम्हाला आहे सुपारी एक नंबर आहे बरं का. मंडप सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका, एक नंबर मंडप आहे. ही सिस्टीम एक नंबर आहे. कीर्तनासाठी सगळ्यासाठीच आहे, सगळं आहे त्यांच्याकडे, काय अडचण नाही. आपल्या सुद्धा घरी असा एक कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमाला सगळी असणार, फक्त आपण नसणार. आपण कुठं? आपण फुटूत. पाहुण्यानं याचं आपल्या फुलं टाकायची. लक्षात असू द्या. कोण आपण? म्हणजे मी नाही बर का, मी नाही मरणार 5-25 वर्ष अजून. मला लय फिरायचं यावं, रात्रंदिवस फिरतोय मी. तसं महाराष्ट्राने माझ्यावरती खरंच प्रेम केलंय महाराज. हा हा बरं का, खरंच प्रेम केलंय. मला सांगायचंय का असा एक भारी कार्यक्रम आपल्या होणार. हा जीवनामध्ये जगत असता माणसानं अहंकार, अहो काय झाले माहितीये का, या अहंकारामध्ये घोटाळा असा झालाय. लोकांना वाटतंय अजिबात मी मरणार नाही. अहो जन्म मरणाचं दुःख प्रत्येकाला आहे महाराज. जन्म मरणाचं दुःख अजिबात प्रत्येक माणसाला जन्म मरणाचं दुःख सांगितलेलं. त्यांना असं म्हणायचं नाही मी मरणार नाही, मरणारच कुठेही. काय झालं? गरुडाची आई आजारी पडली. गरुडाची, गरुड म्हणजे सामान्य गोष्ट नाही. गरुड म्हणजे कोण आहे? बोला की. देवाचं वाहन आहे. देवाचं वाहन गरुड आहे. त्या गरुडाची आई आजारी पडली आणि आई आजारी पडल्यानंतर त्या गरुडाला अंतःकरणामध्ये दुःख झालं. आई आजारी पडल्यानंतर सगळ्या देवदेवतांची मीटिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी गरुड होतं. आणि प्रत्येक वेळेस गरुड घरी आल्यानंतर विचारायचा, आई आज कोण आलं का भेटाय तुला? आजारी माणसाला माणसं भेटाय येते का नाही? महिला मंडळ येते ती. कोण आलं तुला भेटायला? मग गरुडाच्या आईनं सांगावं, आज सूर्य आलता बघ, सूर्य आलता, सूर्य. आज चंद्र आला होता, देवदेवता येऊन गेल्या. दुसऱ्या दिवशी विचारावं कोण आलं होतं? मग त्याने सांगायचं दिवे आल्या होत्या सगळ्या.
भेटायला. ही आलं होतं, ती आलं होतं, सगळे देव देवता भेटून गेले. आणि तिसऱ्या दिवशी महाराज विचारलं, आई कोण आलं होतं भेटायला तुला आज? त्याच वेळेस गरुडाच्या आईनं सांगितलं, आज मला भेटायला यम आला होता. यम आला होता. घरात आला का? घरात नाही आला, उंबऱ्यातच थांबला. उंबऱ्यात थांबला आणि हसला माझ्याकडे बघून. आणि असं म्हटल्या बरोबर हसला. काळजी वाटू लागली गरुडाला. ज्या देवाला पाठीवरती घेऊन भ्रमंती करतात गरुड्या आकाशामधून, त्या पाठीवरती महाराज आईला बसवलं आणि कड्या कपाऱ्यामध्ये महाराज दऱ्याखोऱ्यामध्ये नेऊन ठेवले एका गुहेमध्ये. ऐका, मला सांगायचंय, तुम्ही कुठं बी असा मरण ठरलेलं आहे, जिथं तुमचं मरण ठरलंय ना तिथं तुम्हाला ती मरण घेऊनच जाणार. मग कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये बायको जरी म्हणली ना आज कुठं जाऊ नका, तरी काय ना काहीतरी महाराज एक कारण काढून आपल्याला ती मरण त्या ठिकाणी नेणार. तुमचं घाटात मरण असेल, समजा माझं गाडीत मरण आहे, काय सांगता येते उद्या गाडी धडकून आहे. ए मरणाच्या ठाया जाने लागे आपुल्या पाया, जाने लागे आपुल्या पाया, जाने लागे आपुल्या पाया. ए मरणाच्या ठाया जाने लागे परत घालू. तुम्ही आलेली लोक बघू नका. मला ह्या जाधव परिवाराने लय पैसे दिले ते आणि मी घेतल्याशिवाय मी बी येत नाही. तसं बारीक महाराज इथं बोलायला आलं नाही. तुम्ही इकडे तिकडे बघितल्यावर माझा घोटाळा होते. मला वाटतं माझं चुकतंय का काय? तुम्ही इकडे तिकडे बघू नका. काय कीर्तन किती तास असतं? 1च तास आहे. त्यातली गायनात 1 तास गेला. तुम्ही इकडे तिकडे बघू नका. आणि संसारामधनं 1च तास आपल्याला 2 तास बाबा भेटतात फक्त कीर्तनामध्ये बसायचं. नाहीतर आयुष्यभर हायच की वैरण संपली यावं. मका घेऊन येता का? चिखलात जातंय मका आणायला. इथं बसा ना 2 तास. अजिबात का गोंधळ करू नका. इकडे तिकडे बघू नका. काय झालंय इथनं पुढं तर आता काय करावं लागेल माहिती का? कीर्तनामध्ये तसलं घोड्याला असतं का नाही? काय म्हणते? डापणं. प्रत्येक कीर्तनामध्ये ती वाटावं लागेल. इकडे तिकडे बघायचंच नाही. पाठीवरती घेतलं आणि कड्या कपड्यामध्ये नेऊन ठेवलं. त्याला वाटलं आता आईचं मरण वाचलंय. दारामध्ये यम आला आणि हसला. एवढं त्याच्या लक्षात आल्यानंतर आईला पाठीवरती घेतलं आणि कड्या कपड्यामध्ये नेऊन ठेवलं गुहेमध्ये. गुहेमध्ये नेऊन ठेवल्यानंतर गरुड म्हणतो आईला, आई आता तुझ्यापाशी कोण सुद्धा येणार नाही, काळजी करू नको. मी तुला वाचवलेला आहे. यम तुझ्याकडे बघून हसलाय ना, आता काळजी करू नको. तुझ्यापाशी यम येऊ शकत नाही. इतक्या लांब कशाला येतो यम? महाराज गोहेमध्ये काय सांगितलं परत एकदा सांगू. एवढं वरडावं लागतंय तेव्हा लोक बोलावते ते, नाहीतर आपलं काय खरं नाही. गरुडाने आईला घेतलं, कपारीमध्ये ठेवलं, गुहेमध्ये जाऊन गुहेतनं बाहेर आला. यम बाहेर उभा होता, हसला आणि यम बोलायला लागला. गरुडा
माझं सगळ्यात मोठं वजन तो कमी केलं का? अरे तुझ्या आईचं मरण तुझ्या घरी नव्हतंच, मग तो म्हणला होतं कुठं? अरे बनला ह्याच काड्या कपारीमध्ये तुझ्या आईचं मरण आहे, या गुहेमध्ये. नुसतं गरुडानं माग बघितल्या बरोबर गुरा ढासाळली अंगावरती आणि गुहेमध्ये मरण पावले आहे. मला सांगायचंय काय, आपलं मरण जिथं आहे तिथंच आहे असं फक्त आपला समज आहे. आपण म्हणतो तिथं जायला नव्हतं पाहिजे होतं, त्याने इथं जायला नव्हतं पाहिजे होतं, रस्त्यावर नीट चालायला पाहिजे होतं. असं काय नाही, ज्याचं दिवस सरलं किती माणूस जाणारच आहे. विठाला 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 ज्याचं दिवस सरले ते जाणारच आहे. मला सांगायचंय काय, दर्शी अभिलाष झणे हा जो भुंगा माझ्या जगद्गुरु तुकोबर यांनी सांगितलेला आहे, तो फुलावरचा मकरंद सेवन करणारा भुंगा नाहीये महाराज. जो संसारामध्ये जो चिटकून बसलेला आहे संसाराला, तो त्या भुंग्याला उपदेश केलेला आहे. म्हणजे तुम्हा आम्हाला जो संसाराला चिकटलेला आहे महाराज, कसा माहितीये का, पोरं मोठी झाली, पोरं लय मोठी झाली, द्याय घ्यायला पोरं आली, तरी सुद्धा महाराज घरच्या बापाला संसार सुटत नाही. कधीतरी पोराकडे देऊन बघा, कधीतरी पोराकडे दिलं पाहिजे का नाही? इको कमी करा थोडा, इको. कधीतरी पोराकडे दिलं पाहिजे का नाही? पण देत नाही ती. घरचा बापच म्हणतो महाराज, होय त्याला संसार करायला जमल का? त्याला रान करायला जमल का? अजिबात सुटत नाही. आणि ज्या वेळेस आई वडिलांनी मुलांकडे, बापाने एकदम पोराकडे सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या ना, अजिबात त्याच्यामध्ये महाराज अजिबात काय बोलायचं नाही. एक तर तुम्हाला सांगतो, ज्यांचं वय झालंय त्यांनी देवाची पूजा करायची, काय दुसरं करत बसायचं नाही. देवाची पूजा करायची. तुम्ही देवाची पूजा केली की पोरं तुमची पूजा करणार. आणि तुम्ही संसारामध्ये तोंड घातलं की पोरं हाताखालनं काढल्याशिवाय राहत नाही. नाही खरंच हाताखाली काढल्याशिवाय राहत नाही. काय गरज आहे का? आपली पोरं आता सुशिक्षित आहे ती. नवीन आलेल्या सुनाला त्याचप्रमाणे वागवायचं असतं सासवा हो. नाहीतर सासू घरी असतानाच म्हणती, काय सांगायचंय, मी ज्या वेळेस या घरी आली त्यावेळेस पावशेर त्याल पोरायचं महिनाभर. आता ती आली तर डबा सुद्धा पुरं नाही महिन्याला. डबा सुद्धा पुरं नाही. अगं ग बस. तुझ्या मालकाला 10,000 पगार होता, तिच्या मालकाला ₹1,00,000 पगार आहे. तिनं चपात्या तेलात तळू दे, नाही तर डबा का ओतून घेऊन दे, तुला काय करायचंय? सासवा हो, लक्षपूर्वक ऐका, अजिबात संसाराला चिटकून राहू नका. आणि ज्या सासू सुनाचं जमत नाही त्यांना सांगतो, आपली सून जरा सुशिक्षित आहे, तिला त्याचप्रमाणे वागवा. म्हणजे तिला समजून सांगा. तुम्ही असं म्हणू नका, आमच्या वेळेला असं नव्हतं, आताच्या काय सुना आहे त्या, असं अजिबात नाही. समजून सांगा, ती आपली लेकच आहे म्हणून असं समजून सांगितलं ना तर संसार चांगला चालतो. नाहीतर सासवांना एक खोड आहे, घरच्या सुनाला कधी नाव जायचं नाही, पण शेजारणीच्या सुनाला नाव जायचं. काय बाया, काय तिचा संसार आहे. अजिबात नाही. मकरंद सेवन करायचंय आणि एकदा मकरंद सेवन केल्यानंतर बाजूला व्हायचंय. संसार एकदा तुमचा आमचा झाला, आपली चप्पल आपल्या मुलाला बसायला लागली की ध्यानात ठेवायचं, आपला संसार सोडण्याची वेळ आलेली आहे. दशरथ राजाच्या महाराज डोक्याचा एक केस पिकला होता, एक केस पिकला तरी दशरथ राजानं महाराज राज्य सोडायला तयार झाला. बस गादीवरती माझे रामप्रभू बसतील असा घोष केला महाराज त्या ठिकाणी. नाहीतर अलीकडे असा घोळ झालाय महाराज, आख डोकं पिकतय महाराज बापाचं, पण अजिबात संसार सुटत नाही.
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जसा हे तो भुंगा फुलामधला मकरंद सेवन केल्यानंतर जायचं तिथपासून बाजूला व्हायचं का नाही अजिबात जात नाही त्याच ठिकाणी कमळामध्ये महाराज भुंगा जर सकाळचा येऊन बसला मकरंद सेवन केल्यानंतर महाराज कमळातून भुंगा जात नाही नाही जात अजिबात जात नाही बघा संध्याकाळची वेळ झाली रे झाली ही कमळाच्या महाराज पाकळ्या मिटतात कांबळ्याच्या पाकळ्या मिटल्या बरोबर तो भुंगा त्याच ठिकाणी त्या फुलामध्ये मरण पावतो मला सांगायचंय काय ज्या वेळेस संसारामध्ये तुम्ही आम्ही खितपत मरतोय किमान जेवढे भुंगे मेलेत त्यांच्याकडे बघून तरी मकरंद सेवन करून बाजूला व्हायचं तरी संसारातल्या भुंग्याला काही भुंग्याला कळत नाही संसारातलं भुंग महाराज पाहुणे आली की का रानात जात ते शेताला हा बघा ह्या लिंबापासून त्या बाबळी पर्यंत आपली एकाच पट्ट्याची मध्ये एका गुसाईनं प्रयत्न केला होता एक जणानं पण ती घेतली मीच ह्या लिंबापासून त्या बाबळी पर्यंत एका पट्ट्याचीच आहे माझीच आधी मध्ये कोण नाही त्यावेळेस खालनं जमीन हसत असते त्यामुळे खालनं जमीन हसत असती जमीन म्हणती अरे तुझ्यासारखं लय भुंग म्या घालावलं तया लय भुंग घालावलं म्या तुझा आजा पंजाबी असाच म्हणायचा आजा असाच म्हणायचा तुझा माझी आहे त्याला वरल्या तुकड्यात धन दिली तुझा पंजाबी असाच म्हणायचा माझी आहे त्याला मधल्या तुकड्यात धन दिली आता तू म्हणतोय ना माझी आहे तुला खालचं तुकडं मोकळच आहे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पपलुतोई पैसा उठा उठा जागा पाटी भयाले मोगे पंढरी वाजोनी तुझा ठाव नाही या विश्वामध्ये असंख्य लोक गेली तुम्ही आम्ही कोण आहे एक ना एक दिवस सुद्धा आपल्या नावाच्या पुढं कैलासवासी लागणार आहे ध्यानात असू म्हणून जीवनामध्ये जगत असताना अशा गोष्टीपासून सावध राहावा काय लागतंय जीवनामध्ये जगायला संसारामध्ये सुख किती प्रकारचे आहेत बसलेली मंडळी तुम्ही मी खेळी मिळी बोलत राहायचं संसारामध्ये बाबा किती सुख आहेत फक्त 5 सुख आहेत संसारामध्ये महिला मंडळ 5 सुख कुठली 5 सुख आहेत 5 सुख आहे का प्रत्येकाने 5 सुख कुठले आहेत जीवनामध्ये ऐका पहिलं सुख माझ्याकडे जास्त पैसा पाहिजे
बरोबर. दुसरं सुख, मला कुठला सुद्धा रोग नसला पाहिजे. हा. तिसरं सुख, बायको प्रेम करणारी पाहिजे. चौथं सुख, बायको गोड बोलणारी पाहिजे. हा. पाचवं सुख, सगळी पोरं माझ्या ऐकण्यात पाहिजे. परत एकदा सांगू का? परत एकदा ऐका. 5 सुख जीवनातली ह्याच्यापेक्षा सुख 5 जास्त नाही. कुठली सुख जास्त नाही ती. ऐका परत एकदा. पहिलं सुख, माझ्याकडे जास्त पैसा पाहिजे. दुसरं सुख, माझं शरीर चांगलं पाहिजे, मला कुठलाही रोग नाही झाला पाहिजे. तिसरं सुख, बायको प्रेम करणारी पाहिजे. चौथं सुख, बायको गोड बोलणारी पाहिजे. म्हणजे अशा 2 बायका नाही ते बर का. तुम्ही म्हणताल महाराजांनी सांगितलंय म्हणजे 2 असतेल्या. आपलं घोटाळा असा झालाय, इकिलीच बेकारी झाली आपली. हा. अशा 2 नाही त्या, इकीतच 2 गुण, इकीतच 2 गुण. आणि 5वं सुख शेवटचं, सगळी मुलं माझ्या ऐकण्यात पाहिजेत माझी. असं आपलंय. मला सांगा, पैसा असेल, लक्षपूर्वक ऐका, पैसा जर असेल तर महाराज शरीर चांगलं नाही, आणि शरीर चांगलं असेल तर पैसा नाही. बरोबर आहे का नाही? संपत्तीला ये पण पोटाला मूळबाळच नाही. संपत्ती कमी, भाग संपत्ती नाहीच. हा. त्याला 7 पोरं, खायला नाही, अवघड परिस्थिती आहे. मग मला सांगायचं काय, पैसा जास्त आहे, शरीर चांगलं नाही. समजा शरीर चांगलं आहे, पैसा जास्त नाही, दोन्ही बी आहे, शरीर बी आहे, पैसा बी आहे, बायकोच प्रेम करत. समजा बायको प्रेम करते, गोडच बोलत नाही. समजा चारी सुख तुमच्याकडे आहे, पैसा बी आहे, शरीर चांगलं आहे, बायको प्रेम करणार आहे, बायको गोड बोलणार आहे. पण सगळ्या म्हाताऱ्या माणसांचा एकच प्रश्न आहे, महाराज आमची मुलं आमच्या ऐकण्यात नाहीत बघा. एवढंच महाराज मला दुःख आहे. काय आहे हो? आमची मुलं फक्त आमच्या ऐकण्यात नाही. ही प्रत्येकाचं वयस्कर माणसाचं दुःख आहे. माझी मुलं ऐकत नाही. ज्यांना ही 5 सुख महाराज भेटलेले आहेत त्यांनी कुणी हात वरती करा, म्हणा मला 5 सुख ही भेटलेली आहे, ती त्याला आताचा हार घालू. आपला जीवनामध्ये 5 सुख अजून सुद्धा कुणाला भेटलेले नाही. मग आपण यास कशासाठी आपण धडपड करतो? ज्या संसारामध्ये रसच नाही, त्या संसाराच्या फुलावरती तुम्ही आम्ही मकरंद सेवन करण्यासाठी बसलोच का, हा प्रश्न माझा आहे. काय आहे आपल्याकडे? आपण घरी आपण पैसे द्यायचं घरी बंद करायचं, काहीच करायचं नाही, कामच करायचं नाही अजिबात घरी. तुम्हाला सांगतो अजिबात सुद्धा आपल्याला काहीच मिळणार नाही घरी. पैका द्यायचं घरी बंद करा, दुसऱ्या दिवशी काहीच काम करायचं नाही, घरी बसायचं. बायको काय म्हणते माहितीये का, होय काहीतरी कामधंदा बघा की. बघा की कामधंदा बघा. आमचं तरी काय हो, ज्या दिवशी कीर्तन आहे त्या दिवशी पोहेची डिश येते आम्हाला. महाराज घ्या पोहे, घ्या चहा, शिरा केलाय तुपातला घ्या. आमचं तर तसंच आहे. फक्त कधी कीर्तन असेल तेव्हा, आणि कीर्तन नसेल का नाही त्यावेळेस म्हणायचं होय पोहे आलं नाही आज. मग घरची म्हणते ती ग बसा, आज कुठं कीर्तन आहे तेव्हा. ध्यानात तेव्हा ज्या संसारामध्ये तुम्ही द्यायचं कमी केलं, प्रेम कमी होतं. जो वरी चढ नगा तो वरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची या काजा. इंद्रिय मावळली आला बागुला जा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. असं म्हणायचं नाही मला लोक लय मानते, अजिबात नाही. पैसा आहे तोपर्यंत तुम्हाला लोक मानतात. ज्या दिवशी तुमचा पैसा महाराज तुमच्यापासून निघून जाईल, पैसा जास्त दिवस थांबत नाही, तारुण्य जास्त दिवस थांबत नाही, सत्ता जास्त दिवस आपल्यापाशी थांबत नाही थांबत. ज्या दिवशी पैसा निघून जाईल, तुमच्यापाशी कितीही लोक तुमच्या माग असू द्या, ती माणसं गेल्याशिवाय राहत नाही. ती गडकरी साहेबांनी एक वाक्य वापरलं होतं भाषणामध्ये. मी जरा थोडं भाषण ऐकत असतो, राजकारणावरती थोडीशी नजर आहे फक्त माझी, जास्त नाही बरं का. असली बी पाहिजे की आपल्याला माहित पाहिजे महाराष्ट्रामध्ये काय चाललंय. गडकरी साहेबांचं एक वाक्य आहे महाराज व्याख्यानामधलं. गडकरी साहेब म्हणतात, ऐका, मंत्र्याला किती दिवस किंमत आहे, कुठपर्यंत, जोपर्यंत त्याच्याकडे मंत्रीपद आहे तोपर्यंत. ज्या दिवशी त्याचं मंत्रीपद गेलं
कितीही मोठा तो मंत्री असू द्या, त्याच्या पुढं गाड्या माग सुद्धा गाड्या असतात मंत्रीपद असल्यानंतर. ज्या दिवशी त्याचं मंत्रीपद जात त्या दिवशी सगळ्याच गाड्या निघून जातात, कोण सुद्धा त्याच्यापाशी थांबत नाही. म्हणून लक्षात असू द्या, संसारामध्ये तुम्ही घरी काहीतरी आणून देताय तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे, तोपर्यंत तुम्हाला लोक मानतात. ज्या दिवशी तुम्ही घरी द्यायचं बंद करचाल त्या दिवशी तुम्हाला कळतं की आपल्याला संसारामधून एक्झिट घ्यावीच लागेल आपल्याला. एक वाक्य ऐकता का जाता जाता ऐका. संसारामध्ये वय वाढलं की किंमत कमी होते, संसारामध्ये वय वाढलं की किंमत कमी होते, पण परमार्थामध्ये वय वाढलं की किंमत वाढत असते, वाढत असते किंमत. म्हणून जीवनामध्ये माणसानं परमार्थ सोडायचा नाही. या संसाराला तुम्ही आम्ही चिटकून बसलोय ना, हा संसार, या संसारामध्ये जर तुम्ही परमार्थ केला तर लक्षात असू दे, हा संसार फलद्रूप झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवनामध्ये जगत असताना या संसाराला धरून राहू नका. जगद्गुरु तुकोबराय भुंग्याला उपदेश करता करता तुम्हा आम्हाला उपदेश या अभंगातून करता. अभंगाचं पहिलं चरण. रंगी रंगे लक्षपूर्वक ऐका. ज्या संसाराला तुम्ही आम्ही भुललो हा नाशिवंत संसार सांगितले. मग महाराज आम्ही संसार करायचा नाही का, आम्ही पैसा कमवायचा नाही का, आम्ही जमीन कमवायची नाही का, आम्ही बंगला बांधायचा नाही का, आम्ही गाडी घ्यायची नाही का, सगळं घ्यायचं. पैसा कमवू नका या मताचा मी नाही. ज्या वेळेस आपल्या खिशामध्ये पैसे असतील त्याच वेळेस आपल्याला लोक मानतात महाराज. ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच लोक मानतात. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, पण पैसा कमवत असताना जीवनामध्ये फक्त एक वाक्य लक्षपूर्वक ऐका, एक वाक्य लक्षपूर्वक ऐका. पैसा फक्त कमवत असताना दुसऱ्याचा लुबडून पैसा कमवू नका. दुसऱ्याची जमीन कमवत असताना दुसऱ्याची जमीन लुबडून कमवू नका, अजिबात नाही. वाईट मार्गाने आलेला पैसा, महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका, वाईट मार्गाने घरामध्ये आलेल्या पैशाचं बिस्किट सुद्धा आपल्या पोराला चारू नका. वाईट मार्गाने आलेला पैसा हा महाराज आपला अख्खा संसार उद्ध्वस्त करत असतो. अंडरलाईन करून ठेवा, उद्ध्वस्त करतो संसार. सामान्य गोष्ट समजू नका.
धृतराष्ट्राने महाभारतामध्ये जमीन हडपली कुणाची? पांडवांची. हा, पंडोराजानं सांगितलं होतं माझी मुलं लहान आहे ती, धृतराष्ट्रा ही जमीन तुझ्यापाशी ठेव, मग मोठी मुलं झाल्यानंतर त्यांना जमीन देऊन टाक. पण त्या धृतराष्ट्रानं महाराज निश्चय केला, सुईच्या टोकावरती बसाल एवढी सुद्धा जमीन मी पांडवांना देणार नाही, अशी शपथ घेतली. नाही देणार मी जमीन पांडवांना. असं म्हटल्याबरोबर देव म्हणला कसा देत नाही तीच बघतो की मी. देव आहे तो महाराज. देवानं बघितलं ज्यांनी ज्यांनी महाराज जमिनी लुबाडलेल्या आहेत, त्या ज्यांनी ज्यांनी पैक कुणाचं लुबाडलेलं आहे त्यांनी लक्षपूर्वक ऐका. हा, या जमिनीन पैसा लुबाडलेला आहेत ना, तुमचा संसार कधी सुद्धा चांगला होणार नाही. त्याला मरण सुद्धा चांगलं येणार नाही, लक्षात असू द्या. सामान्य गोष्ट आहे. अहो, जमीन लुबाडली, भावाच्या संपत्तीवरती डोळा ठेवला धृतराष्ट्रानं, जळून मारावं लागलं, जळून जंगलामध्ये. सत्ता, संपत्ती, तारुण्य सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. सामान्य नाही धृतराष्ट्र महाराज. दिल्लीच्या तख्तावरती बसणार होता धृतराष्ट्र. सामान्य पद आहे काय? दिल्लीचा तख्ता. दिल्लीच्या तख्तावरती बसणारा धृतराष्ट्र तो जंगलामध्ये जळून मेला. आपल्याकडे बघाय पाय का नाही? देण्यात असू द्या. लुबाडल्याला लय दिवस टिकत नाही. लुबाडलेली जमीन, लुबाडलेला पैसा म्हणजे महाराज प्रेतावरची फुलं आहे. आणि महाराज कष्टानं कमावलेली संपत्ती, कष्टानं कमावलेली जमीन ही महाराज देवाघरची फुलं आहे, एवढं लक्षात असलं. सामान्य गोष्ट नाही. बोलून जाऊ नका. आता माणसं बोलून गेली, आता महिला बोलून गेले ना. आता बघा ती ट्रेंड आलाय. कुठला कुठला ते आहे? आता ट्रेंड आलाय महिला मंडळ. कुठला? AI चं ऍप आलंय, बरोबर की? AI चं ऍप आलेलं आहे. त्या ऍप मधून बर का, मोबाईल मधून आपला फोटो डाउनलोड करायचा, त्यात टाकायचा, आणि ते ऍप तुम्हाला बर का, मग कितीतरी महिला मंडळाने स्टेटस ठेवलं ना साडी घातलेल्याच. माझं जरा बोलणं तुम्हाला वाईट वाटल. असल्या ऍप मधून आपला फोटो त्यांना त्या ऍपला देऊ नका, आपली माहिती त्यांना देऊ नका. बेबी, माझाला जर बातमी जर परवाची बघितली असेल तर एक मुलगी सांगते, ऍप मध्ये मी माझा फोटो दिला त्या फंक्शनला, त्या ऍपला दिल्यानंतर ते ऍपला काय माहित माझ्या हातावरती तिळा येतो. मला सांगायचंय काय, असल्या गोष्टी तुम्ही मोबाईल वरती कुठलीही आपली पर्सनल गोष्ट देऊ नका. कारण का, आलेली बातमी मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय. तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका बर का, बसलेले मंडळी वाईट वाटून घेऊ नका. मी माफी मागून बोलतोय का, हे AI ऍप खरंच खतरनाक आहे, भीतीदायक आहे. त्याच्यामध्ये काही सुद्धा तुम्ही फोटो टाकू नका. महिला मंडळ, आपल्या मुलींना सुद्धा घरच्या सांगा, मनाव असल्या साडी असलेलं फोटो तुम्ही डाउनलोड करू नका. कारण का, ते ऍपला साडी घालण्याचा सुद्धा महाराज त्या ठिकाणी साडी घालतय ती ऍप. पण माफी मागून बोलतो, मी तुमचा मुलगा आहे महाराज, मी तुमचा नातू आहे. इथं काही मुली असतील, मी त्यांचा भाऊ आहे. पण साडी उतरवण्याचं सुद्धा ऍप त्या AI मध्ये आहे, एवढं लक्षात असू द्या. आपली प्रायव्हसी कुणाला सुद्धा देऊ नका, अजिबात देऊ नका. आपल्याकडे असलेला मोबाईल हा सगळ्यात घातक आहे, आणि तो आपल्याला उद्ध्वस्त करू शकतो, एवढं लक्षात असू द्या. उद्ध्वस्त करू शकतो. तुम्हाला वाटतं का माझ्या खिशामध्ये जो मोबाईल आहे, आपण या ठिकाणी बाबा तुम्ही इथं मोबाईल ठेवलाय, या ठिकाणी मोबाईल ठेवल्याबरोबर आपल्या शरीराचं ठोकं कमी होतं, एवढं लक्षात असू द्या. बाबा, सामान्य गोष्ट नाही, एवढी सोपी गोष्ट समजू नका. किती ट्रॉवर झाले आपल्या या महाराज परिसरामध्ये. आपला गोटा जरी असेल ना, या गोट्यामध्ये चिमण्या येत होत्या, पाहिल्या बघा चिमण्या, पक्षी येत होते. आता पक्षी आहेत का? आता चिमण्या आहेत का? चिमणी दिसत सुद्धा नाही आता, अजिबात नाही. कशामुळे झालंय? या ट्रॉवर मुळे झालेलं आहे.
म्हणून पाया पडून विनंती आहे, भुलून जाऊ नका. भुलून जर गेला लक्षात असू द्या, हे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 विठाला. महाराज सांगतात की या शरीरामध्ये तुम्ही भुलून जाऊ नका, या संसारामध्ये भुलून जाऊ नका. मग महाराज आम्ही करू काय? या संसारामध्ये जर तुम्ही भुलून गेला तर होईल काय? शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, हे शरीर सामान्य नाही. तुम्हाला हे शरीर भेटलंय म्हणजे सामान्य गोष्ट आहे का? नाहीतर मला सांगा 84 लक्ष योनी आहेत. या 84 लक्ष योनी मधून पार केल्यानंतर हा मग परत देह आपल्याला भेटलेला. एक एक योनी, कोटी कोटी फेरा. म्हणजे महाराज कुत्रा व्हायचं मारायचं, कुत्रा व्हायचं मारायचं 1 कोटी वेळा. गाई व्हायचं मारायचं, गाई व्हायचं मारायचं 1 कोटी वेळा. माकड व्हायचं मारायचं, माकड व्हायचं मारायचं 1 कोटी वेळा. अशा 84 लक्ष योनी फिरल्यानंतर मग हा देह आहे. ऐका नाही, हा देह आपल्याला सामान्य गोष्टीत भेटलेला नाही. अरे देवाने माणूस म्हणून, अरे देवाने माणूस म्हणून जग तुला पाठवलं. अरे देवाने माणूस म्हणून जग तुला पाठवलं. तुला देव नाही आठवलं. पापच वेड्या सार साठवलं. तुला देव नाही आठवलं. पापच वेड्या सार साठवलं. मानसा आता तरी मानसात ये. तुम्ही आम्ही आलो पाहिजे पण झालंय काय? या देहामध्ये तुम्ही आम्ही आलो हे आपल्याला कळनाच. कसं कळना? ज्या पशु पक्ष्यांना, जे पशु पक्षी जिभेनं पाणी पितात त्यांना मांसाहार करण्याचा अधिकार आहे. बरोबर ना? मग आपण काय जिभेनं पाणी पितोय? बसलेले मंडळी, आपल्याला एकच वेळ लागले काय माहितीये का? यावंच लागतंय. क्वालिटी आणि क्वांटिटी बर का? यावंच लागतंय. क्वालिटी आणि क्वांटिटी 4 वाटी आहे त्या. माणसं ह्याच्यात महाराज गुंतली, बुलली ह्याच्यात. त्यांच्या लक्षात राहिलं नाही शरीर जायाचे ठेवणे. बुलली की नाही लोक? या शरीरामध्ये आलाय. खरंच सांगतो, वाईट व्यसन करू नका. ज्याला व्यसन जर असेल ना, शरीर जाणार आहे एवढं लक्षात असू द्या. ज्यांना वाटतं ना आपलं शरीर चांगलं आहे, चांगल्या मार्गाने जावं. नाहीतर मला सांगा, मशान भूमीमध्ये प्रेत जाळले जातात. वाक्य लक्षपूर्वक ऐका. मशान भूमीमध्ये प्रेत जाळले जातात. तीच मशान भूमी तुम्ही आम्ही प्रत्येकाच्या घरी केलेली आहे. का केली? बोला. ज्यांच्या घरी जनावरांचं मांस शिजलं जातं ती सुद्धा मशान भूमीचा, एवढं लक्षात असू दे. मशान भूमी आहे. मशान भूमी करून टाकली तुम्ही आम्ही घराची सगळी. त्याच्यामुळं आपलं घर परमार्थिक आणि माळकरी असं एवढं लक्षात असू द्या. आपली बुद्धी फक्त आपली बुद्धी आहे ना, ही आहारावरती अवलंबून आहे. महिला मंडळ, तुमच्यावरती सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. तुम्हाला तर कोणाची शपथ घालू, तुम्ही कोणाला भेटाय काय नाही. तुम्हाला काळूबाईची शपथ आहे. तुम्हाला काळूबाईची शपथ आहे. दाऊजी पाटलाची शपथ आहे.
आता पांडगावच्या मसोबाची शपथ आहे. आता तरी ऐकाल का नाही? शपथ आहे इथं बसलेल्या प्रत्येक महिलाला. तुमच्या घरी जर काय शिजत असेल, तुम्हाला शपथ घातली, मी त्याला जबाबदार नाही. कुणाचं वाटोळं झाले सांगतोय. अजिबात सुद्धा मालकानं काय घरी काळ्या पिशवीत आणली की सांगायचं. आपल्या घरी असलं अजिबात आणायचं नाही. आहार शुद्ध असावा. आपला आहार शुद्ध जर असेल बाबा, तर आपल्या घरामध्ये कलह होत नाही, भांडण होत नाही. ज्यांना वाटतंय ना आपल्या घरामध्ये सुखाचा संसार व्हावा, त्यांनी घरामध्ये तामस वृत्तीचं अन्न शिजवू नका. ज्या दिवशी तुम्ही तामस वृत्तीचं अन्न शिजवाल, त्या दिवसापासून तुमचा संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 संसारामध्ये अभिलाष धरायचा नाही. मग धरायचा चांगल्या गोष्टीचा. मुलगा आपला चांगला शिकला पाहिजे, हे अभिलाषी धरा ना. आपला मुलगा अधिकारी झाला पाहिजे, आपली मुलगी अधिकारी झाली पाहिजे, हे अभिलाष धरल्यानंतर काय हरकत आहे? काय हरकत आहे? दोन प्रकारची मुलं कुळामध्ये, प्रत्येकाच्या कुळामध्ये जन्माला येत असतात. दोन प्रकारची. कुठली? वंशाचा उद्धार करणारी एक आणि वंशाला लयाला घालवणारी दोन. आलं का लक्षात? दोन प्रकारची मुलं आहेत. वंशाचा उद्धार करणारी एक आणि वंशाला लयाला घालवणारी दोन प्रकारची मुलं या आपल्या कुळामध्ये जन्माला येत असतात. मग आपल्या मुलांवरती योग्य ते संस्कार करणं ही अभिलाष आहेच ना. दर्शी अभिलाष जने. काय अभिलाष धरला पाहिजे? आपल्या मुलांवरती योग्य ते संस्कार. या परिवारामध्ये, जाधव परिवारामध्ये या ठिकाणी बाबांचं वर्ष श्राद्ध या ठिकाणी खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. द्यावे ते धन्यवाद या परिवाराला थोडे आहेत. कारण का, बाबांनी जे संस्कार या जाधव परिवारावरती केलेले आहे, या संस्कारातूनच या गोष्टी दिसून येतात. अभिलाषा धरली त्यांनी जीवनामध्ये, पण मुलांवरती असलेले संस्कार या कार्यक्रमाच्या रूपाने दिसून येतात. नाही बा, अभिलाषा धरा ना. माझ्या जिजाऊ मासाहेबांनी अभिलाषा धरली का? या स्वराज्यामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जगावं कशासाठी? तर आई बहिणींची आबरू वाचवण्यासाठी. माझ्या जिजाऊ मासाहेबांनी शिवबा ज्यावेळेस उदरामध्ये होते, पोटामध्ये होते, त्याच वेळेस महाराज एक निश्चय केला होता. काय? मी माझ्या मुलाला जन्म देईन, पण महाराज स्वराज्य वाचवण्यासाठी जन्म देईन. नाहीतर मला सांगा बरं, डोहाळा बी लागतं. जिजाऊ मासाहेबांना डोहाळा लागलं, हातामध्ये तलवार द्या, मला मुलांना मारू द्या, मला घोड्यावरती बसू द्या, मला स्वार होऊ द्या, असं महाराज डोहाळ होतं. आताच डोहाळ काय येतं? कुठंतरी पितळाची मातीच खा, कुठंतरी शिंबूडच खा, असलं डोहाळ येतात. डोहाळा तरी आहे चांगला. माझ्या जिजाऊ मासाहेबांनी अभिलाषा धरली, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती योग्य ते संस्कार केले. मला संस्कार काय केले ऐका? हिंदू धर्माचे संस्कार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती केले. काय केलं ऐका? कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर केली. कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर केली. काही मावळे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले. राज 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 तुमच्यासाठी एक नजराना आणलेला आहे. काय नजराना आणलेला आहे? काय नजराना आणलेला आहे म्हटल्यानंतर महाराज नजराना समोर केला, काही सोनं समोर केलं. सोनं समोर केला बरोबर महाराज त्याच्या मागून एकदा मुस्लिम स्त्री समोर आणली. महाराज मुस्लिम स्त्री समोर आणल्या बरोबर पदर खाली केला, बुरका खाली पडल्या बरोबर थरथर 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 ती मुस्लिम स्त्री कापत होती. तिला माहित होत आपल्या लोकांनी महाराज या स्वराज्यातल्या स्त्रियांवरती अत्याचार केलेले आहेत.
तिला वाटत होतं माझ्या सुद्धा शरीराच्या चिंध्या चिंध्या होणार, तिला असं वाटत होतं. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराज सिंहासन सोडलं. हा सिंहासन सोडल्याबरोबर त्या मुस्लिम स्त्रीच्या समोरून उभे राहिले छत्रपती शिवाजी महाराज. हिंदू धर्माचे संस्कार, जिजाऊ माँसाहेबांची शिकवण, अभिलाषा काय होते ऐका. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम स्त्रीच्या समोरून उभा राहिले आणि त्या मुस्लिम स्त्रीकडे बघून माझा राजा बोलला, अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त लागतं टाळी वाजवायला. एवढं सोपं नाही ती. छत्रपती शिवाजी महाराज सांगायला चक्कर येते चक्कर. छत्रपती शिवाजी महाराज नुसतं नाव घेतलं तरी अंगातनं रक्त सळसळत. ती मला सुचत नाही. एका ठिकाणी चक्करून पडलो ना मी, मला ती ही होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी वैऱ्याच्या स्त्रीला सुद्धा आदर दिला, चोळी बांगडी करून माघारी पाठवलं. ही कोणाची शिकवण आहे? आई समान मानलं महाराज. कुणाची शिकवण आहे? माझ्या जिजाऊ माँसाहेबांची शिकवण आहे. एवढं लक्षात असू द्या. मग छत्रपती शिवाजी महाराज की जिजाऊ माँसाहेबांनी शिकवण दिली ना. जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना, बरोबर आहे ना. आता देवीचा दिवस आला ना, 2-3 दिवस राहिला आता पितृपक्षाचं, बरोबर आहे ना. आता काय आलं? नवरात्र आलं. नवरात्र. काही आराधी लोक मला म्हणाली, महाराज होय तुम्ही ज्या देवाचं नाव घेता ते पंढरीचा पांडुरंग काय दिवे वेतवा, काय बी बोलता तुम्ही, दिवे काय तो? मी म्हणलं खरंच दिवे येतो. इको कमी करावं बाबा, तर एक वर ठेव. पंढरीचा पांडुरंग महाराज दिवे काय तवा? मी म्हणलं खरंच दिवे. कस काय दिवे? म्हणलं ऐका कशी दिवे येते. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी व, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी व, कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी हो, कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्ण माय माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्ण माय माऊलीचा हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी हो.